लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. रोहिले बुद्रुक शिवार रस्त्याच्या चौकशीत अनियमितता, तक्रारदाराला डावलल्याचा आरोप. चौकशी समितीवर संशय, प्रत्यक्ष पाहणी न करताच अहवाल सादर केल्याची चर्चा. सविस्तर बातमी. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील रोहिले बुद्रुक येथील शिवार रस्त्याच्या कामातील कथित भ्रष्टाचार प्रकरणात चौकशी प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तक्रारदार मुक्ताराम बागुल यांनी चौकशी समितीने प्रत्यक्ष पाहणी न करता तसेच त्यांना उपस्थित न ठेवता परस्पर अहवाल तयार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. माहितीनुसार 9 सप्टेंबर 2025 रोजी रोहिले बुद्रुक ते जिरी शिवार रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याची तक्रार करण्यात आली होती. रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेल्या या कामात अंदाजपत्रकानुसार मोजमाप न झाल्याचा आरोप आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नाली न करणे, काटेरी झाडे न तोडल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमाल वाहतूक करताना अडचणी येत असल्याचेही नमूद करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर मुक्ताराम बागुल यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. यानंतर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले व चौकशीसाठी समिती नेमण्यात आली. या समितीत विस्तार अधिकारी कृषी अरुण वाघ, तांत्रिक अधिकारी लोकेश पाटील आणि सहाय्यक गट कार्यक्रम अधिकारी गणेश हुके यांचा समावेश होता. मात्र तब्बल 8 ते 9 महिने कोणतीही चौकशी न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. 18 मार्च 2026 रोजी समितीने रस्त्याची पाहणी केल्याचे सांगितले जात असले तरी तक्रारदाराला कोणतीही पूर्वसूचना न देता स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारी अनुपस्थित असतानाच ही प्रक्रिया पार पाडल्याचे समोर आले आहे. तसेच पंचनामा करताना शेतकरीही उपस्थित नसल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणात ग्राम रोजगार सेवकाने स्वतः खर्च केल्याचे कबूल केल्याने नव्या शंका उपस्थित झाल्या आहेत. रस्ता शिवार रस्ता नसतानाही त्या नावाखाली काम का करण्यात आले, तसेच ग्रामपंचायतीऐवजी इतरांना खर्च का केला असे प्रश्न उपस्थित होत आहेत. तक्रारदार मुक्ताराम बागुल यांनी संपूर्ण चौकशी त्यांच्या उपस्थितीत पारदर्शकपणे करण्यात यावी, तसेच पंचनामा व प्रत्यक्ष पाहणी अहवालाच्या प्रती तात्काळ देण्यात याव्यात अशी मागणी केली आहे. या प्रकरणामुळे स्थानिक प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.